लोहगाव वाघोली रस्त्यावरील सुयोग निसर्ग सोसायटी परिसरातील कथित अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा कारवाई केली आहे। गेल्या 2 महिन्यात याच ठिकाणी तिसऱ्यांदा कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वारंवार एकाच ठिकाणी कारवाई का असा सवाल उपस्थित केलाय। कारवाई दरम्यान काही महिला बांधकामाखाली बसून कारवाई थांबवण्याची विनंती करत होत्या। आमचे नुकसान करू नका, वारंवार कारवाई का करता अशी विनवणी त्यांनी कार्यकारी अभियंता संतोष लांजेकर यांच्याकडे केली। मात्र महिला सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला करून महापालिकेने कारवाई पूर्ण केली। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात 2 महिन्यात तब्बल 3 वेळा कारवाई करण्यात आली असून काही बांधकामावर 2 वेळा हातोडा चालवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय। शहरातील इतर भागातील अनधिकृत बांधकामे सुरू असताना केवळ सुयोग निसर्ग परिसरालाच लक्ष का केलं जातंय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। या कारवाईमुळे कार्यकारी अभियंता संतोष लांजेकर, उपअभियंता विवेक डुबेवार, कनिष्ठ अभियंता सुशील मोहिते यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक तसेच जेसीपी, जॉ कटर आणि ब्रेकर्सच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली आहे। उपअभियंता विवेक डुबेवार यावेळी म्हणाले, यापूर्वी कारवाई करूनही संबंधित ठिकाणी पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आलं होतं। त्यामुळे नियमानुसार पुन्हा कारवाई करण्यात आली आहे। सुमारे 3 ते 4 मजली 10 बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। वाघोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी नोटीस बजावून कारवाई चालू केली आहे महापालिकेमार्फत। तर नागरिकांना आवाहन करतो आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वतीने की अनधिकृत बांधकाम करू नये व पुणे महानगरपालिकेची रितसर परवानगी घेऊनच पुढील बांधकाम करावे। जर वारंवार या ठिकाणी कारवाई होते तर परवानगीची काय प्रोसेस आहे आपल्याकडे? परवानगीची प्रोसेस जी आहे ती आपल्याकडे जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत, 7/12 मोजणी आणि इतर जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ती सगळी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे सबमिट केल्यानंतर आपल्याला परवानगी दिली जाते। तर रितसर परवानगी घेऊन अधिकृत बांधकाम करावे अशी नागरिकांना आम्ही विनंती करतो। प्रतिनिधी दीपक नायक, महाराष्ट्र न्यूज, वाघोली।